नमस्कार, मी पूर्वा आणि पूर्वास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एगलेस मावा केक। चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1.5 कप मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतला आहे मी इथे, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आहे, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 2 टेबलस्पून मी इथे दूध घेतला आहे, 5 टेबलस्पून मिल्क पावडर आणि अर्धा कप ताक घेतला आहे मी इथे। ताक आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी घ्यायचं आहे। तसंच एका मोठ्या बोलमध्ये आपण 100 ग्रॅम बटर घेतला आहे जे रूम टेम्परेचरला आहे, 50 ग्रॅम मावा आणि 1 कप पिठी साखर घेतली आहे आणि 1/4 टीस्पून वेलची पावडर घेतली आहे। आता आपण बॅटर बनवायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी मी एका बोलमध्ये पहिले बटर घेतला आहे आणि त्यात मी पिठी साखर मिक्स करते आहे पहिली, आणि ते हँड मिक्सरने आपण मिक्स करायचं आहे। पण त्यासाठी आधी मी ते पहिले स्वतः आधी एकत्र मिक्स करून घेते, नाहीतर ब्लेंडर चालू केल्यानंतर पिठी साखर उडते, म्हणून आपण पहिले ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि हे पिठी साखर आणि बटरचं जे मिक्सचर आहे ते अगदी लाईट आणि फ्लफी होईपर्यंत आपल्याला ते हँड मिक्सरने ब्लेंड करायचं आहे। त्याचा कलर पण पेल होतो, असा थोडा व्हाईटिश कलर होतो, आता जसा येल्लोइश दिसतो आहे तर तो एकदम क्रीमी ऑफ व्हाईट कलरकडे जातो आणि खूप सॉफ्ट बनतं। बटर क्रीमच असतं, ते खूप सॉफ्ट होतं। तेवढ्या आपल्याला कन्सिस्टन्सीपर्यंत बीट करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकतात की कसा त्याचा कलर चेंज झाला आहे। त्याचं हे क्रीम रेडी झालं आहे कधी समजायचं की त्याचा एक सॉफ्ट असा पीक वरती ते ब्लेंडर उचलल्यानंतर ते जसं वरती उचललं जातं तसंच ते राहतं, त्याला सॉफ्ट पीक म्हणतात। तर आता मध्ये मध्ये मी साईड्स त्याच्या क्लीन करून परत पुन्हा एकदा ते ब्लेंड करते आहे, जोपर्यंत ते असं बघा तुम्ही आता इथे बघू शकताय की आता ते क्रीम अगदी सॉफ्ट आणि खूप क्रीमी झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये जो आपला मावा घेतलेला आहे 50 ग्रॅम्स, तो ग्रेट करून किंवा बारीक अगदी चिरून तुकडे करून त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। तो कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला मिक्स करायचा आहे। ही अशी कट अँड फोल्ड असते की साईडने ते एकत्र घ्यायचं आणि मध्ये प्रेस करायचं। आता इथे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहेत, तर ते आपण चाळून घ्यायचे व्यवस्थित। पहिले आपण मिल्क पावडर घेतलेली आहे। सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स पहिले मिक्स करूनही आपण ते 2 बॅचमध्ये टाकू शकतो। आता मी त्याच्यामध्ये मैदा टाकते आहे। इथे मी आधी वेगळं केलेलं नाही आहे, मी एकत्र आत्ताच करते आहे डायरेक्ट गाळणीमध्येच। तुम्ही आधी पाहिजे तर वेगळं तुम्ही ड्राय इन्ग्रेडियंट्स करू शकतात। आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे, त्याच्यानंतर मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पण टाकते आहे आणि वेलची पावडरही टाकून घ्यायची आहे। पीठ चांगलं चाळून आपण अर्ध पहिले घेणार आहोत आणि ते क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कट अँड फोल्ड मेथडने। आता ते जे राहिलेलं अर्ध पीठ आहे तेही आपण गाळून घ्यायचं आहे आणि कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे आधीच ओव्हन चालू केला आहे, प्रीहीट करायला ठेवला आहे तो 10-15 मिनिटांसाठी। 180 डिग्री सेल्सिअसला आपण तो ठेवायचा आहे। आता या मिक्सचरमध्ये मी आपण जे घेतलेलं ताक आहे ते टाकणार आहे। पहिले मी अर्धीच क्वांटिटी मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यावर पुन्हा अर्ध जे उरलेलं ताक आहे ते टाकणार आहे। ताकाप्रमाणेच दूधही आपण मिक्स करायचं आहे, असंच अर्ध अर्ध करून, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पिठाची म्हणजे बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी ड्रॉपिंग झाली पाहिजे। आता बॅटर तर रेडी झालं आहे। आता आपण एका ट्रेमध्ये हे लायनर्स सगळे लावून घ्यायचे आहेत आणि जे आपल्या ट्रेचं जे साईज आहे त्याच्या अर्धी क्वांटिटी आपण त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे, म्हणजे त्याला पुढे वरती फुगायला जागा मिळते। आता हे कपकेकचा ट्रे आणि हे मोल्ड जे आहेत ते आपण ओव्हनमध्ये 180 डिग्रीला 30 मिनिट्ससाठी बेक करायला ठेवायचे आहेत।
इथे तुम्ही बघू शकता किती छान फुगत आले आहेत आपले कपकेक. कपकेकचं वरून थोडं कवरला थोडं कलर आला की आपण ते काढायचे आहेत बाहेर. तर अशा प्रकारे मावा केक रेडी झाले आहेत. आता ते मी बाहेर काढून घेते आणि थंड करायला ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले सॉफ्ट अँड फ्लफी असे मावा केक खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्हाला आजचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.